महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात पोहोचली. नम्रताचं कॉमेडी टायमिंग प्रेक्षकांना खूप आवडतं. तर नुकताच रिलीज झालेला एकदा येऊन तर बघा या सिनेमातील नम्रताचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. मात्र नम्रताने लग्नगाठ बांधली ती ग्लॅमर पासून लांब असणाऱ्या योगेश सोबत. या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. नम्रताचं माहेरचं आडनाव आवटे. नम्रता आणि योगेश हे दोघेही कॉलेजचे मित्र. हे दोघे कॉलेजमध्ये एकत्र असल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री होती. शाळेत असताना नम्रताने सांस्कृतिक कार्यक्रम जसे की डान्स, गायन, एकपात्री अभिनय, शुद्धलेखन यांसारख्या अनेक कार्यक्रमात भाग घेतला होता. तर कॉलेजमध्ये असताना सुद्धा ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. तर नम्रताचा अभिनय योगेशने पाहिला होता आणि योगेश नम्रताच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. हे दोघेही जरी कॉलेजचे चांगले मित्र होते तरी योगेशने पहिला सोशल मीडियावरून नम्रतासोबत मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांची घट्ट मैत्री झाली आणि त्यानंतर एक दिवस योगेशने नम्रताला प्रपोज केलं. नम्रताने सुद्धा योगेशला होकार दिला आणि दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. तर 2013 साली या दोघांनी लग्नगाठ बांधली. नम्रता आणि योगेशची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.